आणि आता बातमी पंकजा मुंडेंची आहे। एखाद्याला संधी देताना दुसऱ्याची संधी मारता येत नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्यात। सरकारला बॅलन्स ठेवावा लागतं, सरकार कायद्याच्या चौकटीत निर्णय घेईल असाही विश्वास पंकजा मुंडेंनी व्यक्त केलाय। सर्टिफिकेट्स आहेत, ते सर्टिफिकेट्स देत असताना जे दाखले तपासले जायला पाहिजे, जे त्याचं नियोजन आहे, जे त्याचं प्रोटोकॉल आहे, त्याच्याप्रमाणे दाखले तपासून दिले जावे हे अपेक्षितच आहे। कारण शेवटी जेव्हा आपण आरक्षणाचा विषय करतो तेव्हा आपण एखाद्याला संधी देत असताना दुसऱ्याची संधी न मारणं हे बॅलन्स सरकारला ठेवावं लागतो, हे बॅलन्स न्यायालयीन व्यवस्थांनाच ठेवावं लागतो, तर ते अधिकाऱ्यांनी करणं अपेक्षितच आहे। सरकारला काही निर्णय घ्यावेच लागणार आहेत आणि सरकारने त्यासाठी वेगवेगळ्या कमिटी बसवलेल्या आहेत की ओबीसीचे लोकांनी काय म्हणणं आहे, मराठा समाजाच्या आरक्षणाची मागण्या करण्यासाठी कमिटी बसवली, त्या कमिटीचे चीफ तयार केलेत, ते सगळ्या त्या गोष्टींचा अभ्यास करून त्याच्यावर भविष्यामध्ये निर्णय घेतील आणि हा निर्णय कायद्याच्या चौकटीत असेल। हा निर्णय कुठल्याही सामाजिक ऑलरेडी मागासले असणाऱ्या समाजांवर अन्याय करणारा नसेल अशीच अपेक्षा आहे।